काय गडबड मित्रांनो, तर आपण निघालोय गावाला शिमग्यासाठी. तर ध्रुव मोरे पण येतो यावर्षी आपल्यासोबत. चला बघूया काय मजा करतो. कुठे चालला रे? गावाला. कुठल्या गावाला? लवकर खोल घे, ट्रेन जाईल नाही तर आपली. कुठे चालला रे? कोणाच्या गावाला चालला? कोणाच्या? पणजीच्या. थोड्याच वेळात आपली लोकल ट्रेन आली आणि ती पकडून आम्ही जाणार होतो ठाण्याला, कारण आपली गावी जायची ट्रेन होती ठाण्यावरून, वंदे भारत. चला ठाण्याला पोचलो. सकाळी लवकर पोचलो होतो म्हणून बसस्टॉपला एवढी काही गर्दी नव्हती. आपला फिक्स नाश्ता केला काकांकडे आणि निघालो आपल्या ट्रेनची वाट बघण्यासाठी. काय कुठली बस पकडणार आहे? वर्तक नगर. आली का वर्तक नगर बस? हा. खातो का? भूक लागले का? लागले भूक? 2.5 तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोचलो आमच्या गावी खेड रेल्वे स्टेशनला. रेल्वे स्टेशनवरनं ऑटो केली बस स्टॉपपर्यंत. बघा ऑटोमध्ये पण ध्रुवची मजा चालू आहे. थोड्याच वेळात कालकाई मंदिराच्या बाजूच्या बसस्टॉपजवळ आम्ही पोचलो. तिथे पूजेची तयारी चालू होती आणि आम्ही दोघे उभे राहिलो बसची वाट बघत. चप्पल. गावी पोचायच्या आनंदात ध्रुव इतका खुश होता की तो तिथेच नाचत होता. तेवढाच आपली आली लाल परी आणि लाल परीमध्ये बसून आम्ही चाललो आपल्या गावी देवघर बंदरवाडीला. चला. आणि आम्ही पोचलो आमच्या गावच्या बसस्टॉपवर आणि आपला फेमस वडापाव, आप्पाचा वडापाव खाल्ला आणि पार्सल घेऊन निघालो घरी. चला बघा ध्रुव फुल खुश आहे घरी पोचण्याच्या आनंदामध्ये. चला घरी जाऊया. फायनली आम्ही आता पोहोचलेलो आहे आणि खेड रेल्वे स्टेशन वरून लालपरीने प्रवास करत आम्ही आमच्या गावच्या बस स्टॉप जवळ उतरून आता चालत चाललोय दोघ जण. बघा धमाल केलेली आहे ध्रुवने आज प्रवासामध्ये आणि आता घरी गेल्यावर पण बघूया आपण काय धमाल त्याची होते. शिमगोत्सव 2026 देवघर बंदरवाडी. चला. काय गडबड चाललं तर आता पणजीच्या गावाला शिमग्यासाठी. नदी बघ आपली, नदी बघ.
मग थोडस पाणी राहिलं आता ह्याच्यात आपण आंघोळ करायला यायचंय. कधी? येणार ना तू आंघोळ करायला? हा. हा चल मग आता घरी लवकर, आई वाट बघते आपली. हा हा उचा पात्या पाणी जाण्यासाठी येते. चल. फायनली आम्ही आमच्या गावी पोचलेलो आहे. ध्रुव गेला धावत सगळ्यांना भेटण्यासाठी. चला हे बघा, हे आमच्या गावचं घर. यावर्षी मस्त नवीन कलर केलेला आहे घराला. चला घरी जाऊया, थोडा आराम करून घेऊया. अरे नाही पिकलाय तो. अरे तोड नको बाबा ओरडती. लवकर ये बाहेर. चल ध्रुव ये पहिला इकडे घरी. चल लवकर. चला आता आम्ही चाललोय पालखी आणायला. ऊन बघा, कडक उन्हामध्ये सन लोशन लावून. ऊन एवढा पडलाय की आंब्याचा पूर्ण मोहर करपून गेलाय बघा. एक पण आंबा लागला नाहीये. पूर्ण मोहर वाया गेलाय, करपून गेला मोहर, एवढा ऊन आहे. चला आता आम्ही आता निघालोय पालखी आणायला. आणि आमच्याबरोबर बघा आता नवीन एक मेंबर ऍड झालाय. काय नाव आहे तुझं? चित्रेश अमित जाधव यांचे सुपुत्र आम्हाला आता इथे जॉईंट झालेले आहेत. आणि आम्ही चाललोय, आम्हाला रस्ता माहीत नाही, पण आम्ही आता तिघे एकमेकांच्या भरोश्यावर चाललोय पालखी आणायला. तर चला बघूया आपण आता त्या दुसऱ्या वाडीत पोचतो का पालखी आणायला. दाखवतो तुम्हाला पुढची व्हिडिओ. अर्धे मेंबर्स आमचे गेलेत पुढे आणि आम्ही आता चाललोय रस्ता शोधत. चला बघा, आज चित्रेश आम्हाला रस्ता दाखवतोय पालखी आणायला जायचा. त्यांनी यावर्षी खास शिमग्यासाठी टी शर्ट छापलेली आहे. दाखव चित्रेश तुझी टी शर्ट. हे बघा, आमच्या दाराशी आहे शिमगा. स्पेशल शिमग्यासाठी टी शर्ट बनवून घेतलेली आहे त्यांनी. आत्ताच्या लहान मुलांना आणि पुढच्या पिढीला ही आवड असणं गरजेचं आहे. आणि आत्ताची जी पुढची पिढी, जी लहान मुलं आहे, त्यांना ही आवड आहे. ही खूप भारी वाटते. चला तुमची 8 तारखेला घरा गेलं ना? चला दुसऱ्या वाडीतल्या लोकांनी मनोभावे पालखी नाचवली आणि आपण आपल्या देवीची पालखी घेऊन चाललोय आपल्या वाडीमध्ये मानाच्या घरी. आज देवी मानाच्या घरी वस्तीला राहील. तिथे तिची मनोभावे पूजा केली जाईल आणि दुसऱ्या दिवशी देवीची पालखी सगळ्यांच्या घरी दर्शनासाठी जाईल. चला
दरवर्षी आपल्याकडे जेव्हा पालखी घरी येते तेव्हा गोळा उचलण्याचा जो पारंपरिक खेळ खेळला जातो त्या खेळाची एक दिवसाआधी गावातली सगळी मुले प्रॅक्टिस करताना बघा हा सगळ्यात मोठा गोळा किती आरामात उचलला. बघा एवढा आंबोलीत एवढाच उचलतात. पॉवर आहे पॉवर. आंबोली छातीपर्यंत छातीवाला टाकतात खाली आंबोलीत. ध्रुव दुपारी गावच्या अंगणामध्ये क्रिकेट खेळताना ही तीच बॅट आहे जी आम्ही आमच्या लहानपणी वापरली होती शाळेमध्ये असताना. ऐतिहासिक बॅटेने ध्रुव क्रिकेट खेळताना बघा किती मजा चालू आहे त्याची, एकटाच खेळतो. गुड मॉर्निंग. चला आज पालखी सगळ्यांच्या घरी फिरणार होती. आम्ही सगळेजण लवकर उठलो आणि निघालो नदीवरती आंघोळ करण्यासाठी. नदीवरती पोचून फ्रेश होऊन आम्ही जाणार होतो पालखीला आपल्या घरी आणण्यासाठी, कारण आज पालखी वाडीमध्ये सगळ्यांच्या घरी फिरणार होती. चला आमच्यासोबत. नाही टिकला यावर्षी मोहर एक पण. हां पपयाच तेवढं टिकलाय पपया. नदीमध्ये ध्रुवची धमाल झालेली आहे. फ्रेश होऊन आम्ही सगळे निघालो पालखीसोबत फिरण्यासाठी, कारण आज पालखी सगळ्यांच्या घरी दर्शनासाठी जाते आणि वाडीतली सगळी लोक आणि मुलं त्या पालखीसोबत फिरतात, आपल्या देवीसोबत फिरतात. तर चला आमच्यासोबत. देवीची पालखी गावामध्ये काही घरांमध्ये दर्शन देऊन झालेली आहे आणि आपल्या गावच्या हनुमान मंदिरामध्ये आलेली आहे. थोडा वेळ हनुमान मंदिरामध्ये तिची पूजा केली जाते आणि तिथून मग आपण वाडीतल्या राहिलेल्या घरांमध्ये देवी दर्शनासाठी जाते. बघा पालखी पकड खाली. चल चल. पालखी आपल्या घरी यायची वेळ झाली होती म्हणून आम्ही निघालो स्टॉपवरती बर्फ आणण्यासाठी, कारण दरवर्षीप्रमाणे पालखीसोबत जे आपले गावकरी सगळी मुलं मित्रमंडळी आपल्या जी घरी येतात त्यांच्यासाठी आपण बनवतो थंडगार कोकम सरबत. बघा मस्त अशी कोकम सरबतची तयारी चालू आहे. चला पालखीला जाऊन आपल्या घरी घेऊन येऊया. घे करतायत आले. बाब्याचा फोटो.
हळू हळू घे. इकडे पुढान हा थांबतो दादाला सांगतो हा. छोटावाला आणूया. पायावर टाकशील. टाक आता, टाक पुढं, टाक पुढं. स्टार्ट. टाक पाटी. हा व्हेरी गुड ये. पाणी नाव देवाचं घर, नारळानं पाणी नाव देवाचं घर, नारळानं पाणी नाव देवाचं घर, नारळानं पाणी नाव देवाचं घर. येताले देवा तुला मी पाहिलाय, खंदेरी डोंगर बनाविला. येताले देवा तुला मी पाहिलाय, खंदेरी डोंगर बनाविला. शिमगोत्सव 2026 झालेला आहे आणि सुट्टी नसल्या कारणाने आम्ही लगेच निघालो रिटर्न आपल्या घरी बदलापूरसाठी. बघा आपली स्लीपर सीटवरती ध्रुव आराम करताना वहिनीच्या आईनी भाकरी आणि बेसन पोळा दिला होता. एक नंबर. भूक लागली होती म्हणून पटकन खाऊन घेतला आणि आम्ही पोचलो बदलापूरला. दादाने स्टेशनला बाईक लावली होती, त्या बाईकवरनं आम्ही पोचलो आमच्या घरी. चला भेटूया आता पुढच्या सणामध्ये, पुढच्या व्हिडिओसाठी आपल्या गावाला. चला जय शिवराय. चल आता. घरी जाया था.